हाय मंडळी. आज घरची कामं काहीच नाही झाली का तर आमच्या इथे आज पाणीच नव्हतं. सगळी कामं तशीच आहेत. मग संध्याकाळच्या चायनंतर चाय खाकरा खाल्ला. चायनंतर मग विचार केला की आपण आज गुरुवार आहे, स्वामी समर्थ मंदिरला तर मी रोजच जाते, म्हणजे प्रत्येक गुरुवारी. तर आता ह्या गुरुवारी शंकर महाराजला जायची इच्छा होती. मग म्हटलं की आता सोबत तरी कोणी नाही आहे. मी कधी पहिल्यांदा एकटी असं बाहेर पडली आहे. मी कधी बाहेरच पडली नाही आहे. त्यामुळं मला खूप म्हणजे खुशी होते की मी एकटी रिक्षाने माझ्या मुलांना घेऊन शंकर महाराजला जाते आहे म्हणून. इथं आम्ही शंकर महाराज मठ पोहोचले. हे आहे बाहेरचं, इथं लिहिलं आहे बघा शंकर महाराज मठ. हे इथं पाय धुतात आपोआप पाणी येतं आणि मग तिथे पायावरती पाणी पडतं. मग तिथून जायचं म्हणजे पाय धुतल्यासारखे होतात. मग त्याच्यानंतर इथं मंदिर आतमध्ये प्रवेश केला तर इथं श्री गुरुदेव दत्त आहेत, यांचे दर्शन घेतले. मग तिथून आम्ही पुढे निघालो. इथं हनुमानजी आहेत, त्यांचं दर्शन घेतलं. इकडं चालत चालत निघाली आहे. इथून पण मुखदर्शन होतं, पण हे लांबून. इथं बघा हे दर्शन असं, हे बाहेरून. त्याच्यानंतर इथं एक कुवा काय विहीर आहे, ते काय मला माहिती नाही आहे एवढं डीपमध्ये. इथं हे मुखदर्शनाचं वेळ लिहिलेली आहे, सकाळी 6 ते 10, संध्याकाळी 6 ते 10 असं. मग याच्यानंतर इथं मुखदर्शनासाठी चाललो आहे आम्ही. का तर इतकी गर्दी होती आज की काही विचारू नका. बाहेर पण एवढीच गर्दी, खिचडी खायला पण एवढीच गर्दी, परत दर्शन घ्यायला रांग एवढी मोठी लागलेली. मग किती थांबायचं. मग मुलगा म्हणला शेवटी की मम्मा आपण मुखदर्शनच करू म्हणून. मग मुखदर्शनाला पण एवढी रांग होती, एवढी लांब. मग तरीसुद्धा आम्ही मुखदर्शन केलं. इथं मी सोनचाफा आणि गुलाबाचं फूल घेतलं होतं, पण इथं खालीच वाहलं. का तर तिथं काही शंकर महाराजांच्यापर्यंत तिथं रांगेत उभं राहायला काही जमणार नाही म्हटलं. मग इथं एवढी लांब रांग आहे. इथं थांबून थांबून आम्ही चाललेलो आहे. हे बघा, हे मुखदर्शनासाठी एवढी मोठी रांग आहे. जय श्री शंकर महाराज, श्री स्वामी समर्थ. पण माझी इच्छा होती, पुण्यामध्ये मी 10 वर्ष झाली राहते, पण मी एकटी कुठेच नाही गेले कधी 10 वर्षात. पण मला असं वाटलं पण नाही की जावं कुठेतरी एकटं. पण आज काय मनात आलं की बाबा चलू आपण दुसऱ्यांच्या जीवावर किती दिवस असं राहायचं. याला टाईम असतो, त्याला टाईम नसतो, असं होतं ना. म्हणून म्हटलं की जाऊ आपण. मग निघाले. इथं मग दर्शन घेतले. त्याच्यानंतर मग खिचडी प्रसाद घ्यायला आले आम्ही. खिचडी आहे इथं प्रसादाला. मुलग्याला दिली, मी पण घेतली. खूप छान असतो इथला प्रसाद. इथं प्रसाद खाण्यासाठी म्हणजे बसायची व्यवस्था पण आहे. हे बघा गर्दी केवढी आहे. हे बघा, पण खूप मस्त वाटत होतं, खूप मस्त. इतकं म्हणजे दर्शन करून मन प्रसन्न झालं होतं. फ्रेश फील करत होते. खूपच छान वाटत होतं. मी शब्दात नाही सांगू शकत, इतकं मला भारी वाटत होतं. आणि मला घरच्यांच्यासाठी प्रसाद पण घ्यायचा होता. मग इथं 10 रुपयाला एक डब्बा मिळतो. हा डब्बा आहे प्लॅस्टिकचा. मग तो घेतला. तिथून मग
त्याच्यात खिचडी घेतली. हे बाहेरचं सगळं आहे इथं रक्तदानाचं ते हे लागलेलं आहे बोर्ड वगैरे. इथं बाहेरच पाणी पिण्यासाठी व्यवस्था आहे पाणी पिण्याची. मग बाहेर आल्यानंतर इथं हार वगैरे आहेत. हे बघा. मग मी घरी येताना पुन्हा एकदा सोनचाफा घेतला, का तर मला सोनचाफा खूप आवडतो, खूप. हे गणपती आहेत बघा, गणेशजी आहेत. मग झालं आमचं दर्शन छान झालं, मन पण प्रसन्न झालं. थोडा वेळ तिथे बसले मी, मग आले घरी. आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.